वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध काय आहे आणि त्यांचा आर्थिक व्यवहार कसा आहे या संदर्भात आता थेट अंजली दमानिया मॅडम आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटून त्यांचे पुरावा देखील दिले आहेत. आपण अंजली दमानिया मॅडमची थेट जाणून घेऊ. मॅडम, काल तुमचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली आणि चक्क तुम्ही आतापर्यंत जे आरोप करत होते जे पुरावा काय काय बैठकीमध्ये काय बोलणं झालं? मी ॲक्च्युली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला नव्हते गेले. मी त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटायला गेले होते. असं मी का म्हणते, कारण परत परत पक्षाकडनं सांगण्यात येत होतं की आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही. तर असं तटकरे देखील म्हणाले आणि अजित पवार देखील म्हणाले होते. म्हणून मी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना ते सगळे पेपर द्यायला गेले. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा कारण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माझा आणि अजित पवारांचा 36चा आकडा आहे. तर सुरुवातीला मी जेव्हा गेले तेव्हा मी मुद्दाम त्यांना म्हटलं की मला कधी वाटलं नव्हतं आयुष्यात मी तुम्हाला भेटेन, पण हे प्रकरण इतकं गंभीर आहे आणि बीडची परिस्थिती इतकी वाईट आहे, इतकी दहशत आहे की जोपर्यंत तुम्ही यांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत खरंच म्हणजे विचित्र परिस्थिती आहे बीडची आणि तिथल्या लोकांची. तर ते दाखवण्यासाठी म्हटलं तुम्हाला पुरावे हवे होते म्हणून मी सगळे पुरावे घेऊन आले आणि एक एक मी त्यांना पुरावा सादर करत होते. सुरुवातीला मी त्यांना सगळे कायदे दाखवले, म्हणजे त्याच्यात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951, नंतर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंग त्यातलं आर्टिकल 101, 102, 1A आणि 191 ही 2 कलमं, आणि तिसरं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमधनं अजून एक जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी जी कलमं होती ती देखील मी त्यांना दाखवली. आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडनं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स, ज्याच्यात सेंट्रल मिनिस्टर आणि राज्याच्या मिनिस्टर्ससाठी कसं त्यांनी वागावं ह्याचे जे रूल्स होते ते दाखवले. त्यातनं मी त्यांना पेपर्स दाखवले की एक व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे, स्थापन कोणी केली तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांनी. त्याचा MOA दाखवला. या कंपनीत शेअर होल्डर कोण आहेत? धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, त्यांच्या आई आणि वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत. पुढे काय झालं तर ही कंपनी काय करते तर फ्लाय ॲशचा सेल करते, डिपॉझिट विथ महाजेनको, डिपॉझिट विथ इंडिया सिमेंट एजन्सी, डिपॉझिट फॉर ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या इंडिया सिमेंटच्या या सगळ्या गोष्टी मी त्यांना दाखवल्या. आणि याच्यातनं काय कळतं की व्यंकटेश्वरा नावाची जी कंपनी आहे जी एका मंत्र्याची आहे ती एका सरकारी म्हणजे महाजेनको कंपनीकडनं त्याला आर्थिक नफा मिळतोय. आणि आर्थिक नफा जर मिळत असेल तर दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. त्यांच्यात त्यांचं मंत्रिपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होते. आणि हे जे डिटेल्स आहेत ते मी त्यांना आधी दाखवले. त्यानंतर आणि या प्रत्येक बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत. या व्यतिरिक्त मी त्यांना टर्टल लॉजिस्टिक्स नावाची कंपनीचे डिटेल दिले. ह्यासुद्धा राजश्री मुंडे यांची कंपनी आहे, त्याच्यात 25% त्यांचे शेअर्स आहेत आणि ही कंपनी देखील फ्लाय ॲशमध्ये डील करते. परत तिसरी कंपनी जी जगमित्र शुगर नावाची आहे, ज्याच्यात व्यंकटेश्वरामधल्या राखेच्या माफियामधनं मिळालेले पैसे हे कंपनीनी व्यंकटेश्वरांनी ट्रान्सफर करून जगमित्रमध्ये टाकलेत. त्या कंपनीमध्ये कोण आहेत तर पुन्हा तेच धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड. म्हणजे कोणी म्हणू शकेल का की वाल्मिक कराड हा नुसता कार्यकर्ता आहे, त्यांच्याशी धनंजय मुंडेंचा काहीच सहवास असल्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणून मी दाखवलं यांचे आर्थिक एकी आहे, म्हणजे ते नुसते व्यवहार पण नाही, ते कंपन्या एकत्र, जमिनी एकत्र, व्यवहार एकत्र, राजकारण एकत्र, दहशत एकत्र, या सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्या. आणि हे दाखवण्यासाठी एक नाही, मी ह्या सगळ्या कंपनीच्या आधी डिटेल्स दाखवले, मीटिंग्स घेतलेत, प्रत्येक मीटिंगमध्ये वाल्मिक कराडची सही दाखवली की असं नाही आहे की बाबा फक्त एका ठिकाणी नाव आहे, मीटिंग्समध्ये सुद्धा हे उपस्थित आहेत सगळ्याच्या सगळ्या. याच्यावरनं दिसतंय की हे सगळा व्यवहार एकत्र होता. त्यानंतर आणि जर कोणी म्हणेल की बाबा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध नाही, का त्यांनी राजीनामा द्यावा, तर हे त्याचे पुरावे आहेत आणि आता राजीनामा द्यायला लावा. या व्यतिरिक्त मी त्यांना फोटो दाखवले, रील्स दाखवले आणि बीडच्या त्या आता जे बिघडणारं युवा पिढीचं जे कल्चर आहे
त्याचे देखील मी त्यांना रील्स दाखवले. कशा एक गँग 333 बनवली आहे, ज्याच्यात सुदर्शन गुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आहे. आणि त्यांच्या अक्षरशः 20-20, 25-25 गाड्या जाताना आपण बघतो आणि त्यातनं फायरिंग करतात. म्हणजे ही दहशत काय चालवली आहे? महाराष्ट्र पुढे असा घडणार आहे का, हा प्रश्न देखील मी अजित पवारांना विचारला. या सर्व प्रश्नाचं अजित पवारांकडून काय उत्तर भेटलं? तुमच्या जे कारवाईच्या मागण्या होत्या त्याकडून अजित पवार काय म्हटलं? नाही, कसं आहे की मला असं वाटलेलं की मी सगळ्या स्टेप बाय स्टेप माझी जी भूमिका आहे, मी आधी SP-ना माहिती दिली, मग ADGंना 2दा बैठक झाली, DGबरोबर झाली, CM बरोबर झाली, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांबरोबर झाली, मग CJला पण मी पूर्णच्या पूर्ण पेपर्स पाठवलेत आणि CJंकडनं कारवाईची अपेक्षा आहे. पण कसं आहे की मला जर आता PIL दाखल करायची असेल कोर्टात, तर पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमचे लीगल रेमेडीज एक्झॉस्ट केले का? तर मी म्हणेन हो, माझे सगळे लीगल रेमेडीज मी एक्झॉस्ट केले. मी या सगळ्या यंत्रणेना भेटले, पण लोकांसाठी ही यंत्रणा आता लढत नाही, CM लढत नाहीत, हे पक्ष लढत नाहीत आणि दहशत जी आहे बीडमध्ये ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि कोणालाही कारवाई करायची नाही, कारण या राजकारणात यांना सगळ्यांना मिळून मिसळून राहायचं आहे. म्हणून मला हे लढा आता देणं भाग आहे, म्हणून मी कोर्टात आले असं मला त्यांना मांडायचं होतं. आपल्या अजित पवारांसोबत जेव्हा चर्चा झाली, अजित पवारांवर काय कारवाईचे आश्वासन वगैरे दिलेत का? तुमच्या कारण मागणी आहे वाल्मिकी कराड आणि यांच्या आर्थिक संबंध आणि थेट पुरावा दिलात, यामध्ये ते त्यांच्याकडून तुम्हाला काय आश्वासन? नाही, मला आश्वासन असं त्यांनी पूर्ण पेपर्स अतिशय म्हणजे माझ्या अपेक्षेच्या पेक्षा जास्त व्यवस्थित त्यांनी ते सगळे पाहिले, त्यांनी त्याचा अभ्यास देखील केला. मी एक एक फोटो व्हिडिओ जेवढ्या गोष्टी दाखवल्या त्या त्यांनी व्यवस्थितपणे बघितल्या. खरं तर मी म्हणेन मुख्यमंत्र्यांनी नसतील बघितल्या, इतक्या व्यवस्थितपणे अजित पवारांनी त्या बघितल्या. खरं कळत नाही पक्षात धनंजय मुंडे हे अजित पवारांचे आहेत का मुख्यमंत्र्यांचे आहेत, कारण मी अशाही गोष्टी ऐकल्या आहेत की मंत्रिपदसुद्धा अजित पवारांना मुंडेंना द्यायचं नव्हतं असं पत्रकार सांगतात आणि तरीही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यांवरनं ते दिलं गेलं आहे आणि ते फोर्स करून दिलं गेलं आहे. त्यामुळे यांची राजकारणी तर आपल्याला कळत नाहीत. पण कालच्या भेटीनंतर अजित पवार त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा तरी मी ठेवू शकते असं म्हणावं असं वाटतं. जर अजित पवारांनी धनंजय मुंडेवर कारवाई केली नाही तर पुढची भूमिका आपली काय असेल? जसं जर आज त्यांनी कारवाई केली नाही, कारण आत्ताच काही वेळापूर्वी धनंजय मुंडेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की माझा आत्तापर्यंत कोणी राजीनामा मागितला नाही आहे, पण अंजली दमानियांनी यांनी जाऊन पेपर्स दिलेत, आता पुढे ते जे ठरवतील त्याप्रमाणे होईल असं त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, म्हणजे पेपर्स त्यांना व्यवस्थित पोचलेत ही देखील माहिती आता मिळालेली आहे. तर खरं तर त्यांनी स्वतःनी आज तरी राजीनामा द्यायला हवा होता, पण अजूनही पक्षाकडनं मागणी होईल अशी अपेक्षा करत असतील तर हे दुर्दैव म्हणायला लागेल. पुढची पावले आपलं काय असेल? समजा आजच्या बैठकीमध्ये जसं अजित पवारांनी सांगितलं आपण भूमिका बदल, मात्र जर भूमिका त्यांनी कारवाई नाही केली धनंजय मुंडेवर तर तुमचं पुढचं पाऊल काय? तर मला चीफ जस्टिसकडे मी जी मागणी केली आहे ती देखील झाली नाही, तर PIL दाखल करावं लागेल. पण मी असं ठरवलं आहे, जर मी PIL दाखल केलं तर मुख्यमंत्री अजित पवार जे अध्यक्ष आहेत या पक्षाचे आणि खालचे सगळे मग DG ADG या सगळ्यांना हा घटनाक्रम दाखवून कोणीही कारवाई केली नाही, म्हणून या प्रत्येक माणसाला गुन्हेगार म्हणून आरोपी म्हणून मला त्याच्यात रिस्पॉन्डंट बनवण्याची पाळी या लोकांनी आणू नये. म्हणून मला आज देखील असं वाटतं ही कारवाई झाली तर ठीक, नाहीतर मला PIL करावीच लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर जर कारवाई नाही झाली धनंजय मुंडेवर तर चक्क कोर्टामध्ये धाव घेण्याचा तयारी अंजली दमानी यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन मोहन सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.